ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता थेट जाऊया कृष्णकुंजावर। काही कोळी बांधव राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मनश्री पाठक आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मनश्री, कोळीवाड्यांच्या संदर्भाने मागण्या घेऊन आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आणि आदिवासी संघटना या राज ठाकरेंच्या भेटीला आलेल्या आहेत। त्यासोबतच मुंबई ठाणे ब्रास बँड पथक हे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीला आलेलं आहे। त्याआधी पंढरपूरचे काही वारकरी सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला आले होते। त्यांची मागणी होती की येणाऱ्या कार्तिकी एकादशीमध्ये पंढरपूरमधली संचारबंदी ही हटवली जावी, त्यासोबतच वारीसाठी 50 जणांच्या दिंडीसाठी देखील परवानगी देण्यात यावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या। आज जवळ 4 ते 5 संघटना, वेगवेगळ्या संघटना या आपल्या मागण्या घेऊन राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आलेल्या आहेत। पायी कार्तिक वारीसाठी परवानगी मागणारे वारकरी असतील किंवा ब्रासबँड पथकाचे जे प्रतिनिधी आहेत, त्यांची मागणी आहे की आता लग्न समारंभाच्या दृष्टीने जे इतर व्यवसाय आहेत, म्हणजे बँड, घोडे पथक असेल किंवा रथाचे व्यवसाय असतील, हे सुरू करण्यात यावेत। लॉकडाऊन नंतर यांना परवानगी देण्यात यावी, कारण आता कमी प्रमाणात का होईना पण लग्न समारंभ हे सुरू होतील, त्याच्यामुळे आमच्या व्यवसायाला देखील परवानगी देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी ही मुंबई ठाणे ब्रास बँड पथकाची देखील आहे। त्यामुळे अशा वेगवेगळ्या संघटनांची भेट आज कृष्णकुंज या निवासस्थानी राज ठाकरे घेत आहेत। मनश्री, कोळीवाड्याचा एक मुद्दा आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये काही कोळी महिलांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतलेली होती। काय काय नेमक्या मागण्या आहेत? राज ठाकरे, मनश्री थोडंसं थांबवते, राज ठाकरे काही संवाद साधतात। गिरगाव कोळीवाडा जो आहे चौपाटीवरचा, तो सगळ्यात फिश मार्केटला कोळीवाडा नाही सातबाऱ्याला आहे सर, तो सातबाऱ्याला फिश मार्केट एक्सटेंडेड भाग घेतला नाही। मला एक काम कर, 200 ची यादी चालेल, नाही आता नाही आपण देऊ नंतर, आता हे झालेले ते 200 12च आहे, 200 ची यादी द्या। आणि हे कशात बसवली कळलं का ते मला म्हणजे कायद्याचं बोलताय, कायदे हे कायदे कसे बसवले आणि हे का नाही बसवले? पहिल्यांदा जो प्रश्न आला की शिवसेनेचं सरकार होतं, आशिष शेलारांनी विचारलं की सर इथे तर ग्रामपंचायत नव्हती, तर मग ह्यांना आम्ही लँड राईट्स कसं देऊ? आहेत ना ते आशिष शेलारांनी विचारलं की इथे ग्रामपंचायतच नव्हती, म्हणजे महानगरपालिका झाली त्यावेळी ग्रामपंचायत नव्हती, ग्रामपंचायतमध्ये गावठाण हक्क कायदा, तर इथे कुठल्या ह्याने द्यायचं? ही महानगरपालिका, आणि महानगरपालिकेने सीमांकन केलं होतं, म्हणजे कोळीवाडे कुठले आणि महानगरपालिका हे सांगितलं नव्हतं। त्याला सांगितलं की कोळीवाडे मुंबईत आहेत आणि ती गावच आहे, म्हणजे ती शहरं नाही, त्यांची रचना घरांची काय त्याची सीसीओसी किंवा परमिशन हा प्रकार नसून वाटेल तसं आपलं घर बांधतो, त्याला गावठाण हक्कानी मालकी द्या, जमीन मालकी। त्यांनी मग त्याचं ड्राफ्टिंग करून महसूल मंत्र्यांना सांगितलं, महसूल मंत्र्यांनी अधिवेशनात चर्चा केली की कोळीवाड्याला गावठाण हक्काने सीमांकन करायचं। सीमांकन हा शब्दच गावठाण हक्का, पण ते जे सीमांकनाची मागणी कोळीवाड्याने केली पाहिजे। आता कोळीवाड्यांमध्ये थोडंसं अज्ञान पण आहे, कमकुवत पण आहे, घेऊन काही बिल्डर लोक काय करतात की त्यांची मागणीच नाही, ती झोपडपट्टीचीच मागणी आहे, त्याला होऊ शकतो एसआरए घोषित करण्याचा प्रकार। त्याचं उदाहरण हे वर्डीकर आहे, वर्डीमध्ये हे आहे की कोळीवाडा कोर्टाने मान्य केलाय, तरी पण बाजूच्या जागेला ते एसआरए म्हणतात आणि इथून बिल्डर एंट्री। आमचं म्हणणं जेव्हा मोकळ्या जागा जरी दिसत असल्या तरी ते मासे सुपाच्या जागा, वापरातल्या जागा, त्या जागा कोळीवाड्याच्याच आहेत, तर गावठाण हक्क याला लावा असं आपलं म्हणणं आहे। गावठाण हक्कामध्ये
जमीन हक्काचे अनेक कायदे म्हणजे 57 ला जे कसत होते जमीन ते मालक घोषित झाले, कुळ कायदे गावठाण हक्काने झाले. त्यानंतर 12 वर्ष जर माणूस राहत असेल तो पोजेशननी मालक होतो. आता हे कायदे सांगायची वेळ का आली की कोळीवाड्याचं अस्तित्व संपवायला घेतलंय बिल्डर. यामध्ये बरेचसे गरीब बांधव आहेत, त्यांना काही कळत नाही, मग त्यांनी कुठेतरी लिहून घेतात आमची झोपडी आहे असं पण लिहितात. 3 गुंठ्याच्या घराला झोपडी डिक्लेअर करतात. सायन कोळीवाड्यामध्ये तो प्रॉब्लेम झाला की सगळ्या घरांना झोपडी डिक्लेअर केलं बिल्डरने. तुम्ही जेव्हा हा आवाज उठवाला आता की कोळी माणूस ते नावं दिली आम्ही स्पष्ट, त्यामध्ये ह्या जाती शासनाने सांगितल्या आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी हे ज्या जाती आहेत ह्या मुंबईतल्या मूळ जाती आहेत.